नमस्कार. आपण आत्ताच न्यूज यात्रा पाहायला सुरुवात केलेली आहे. मी काल सांगितल्याप्रमाणे आज आपण बोलणार आहोत पवनराजे निंबाळकर यांच्या हत्ये प्रकरणामध्ये न्यायालयाचा जो निकाल लागलेला आहे. आज त्याची बोलण्याची नेमकी वेळ आहे म्हणून आपण बोलणार आहोत. त्याचं मुख्य कारण असं आहे की आपण कालच्या व्हिडिओत सांगितलं होतं. यामध्ये आता न्यायालयीन पातळीवरील लढाईमध्ये राजकीय शक्ती पणाला लागणार आहे आणि ती शक्ती कोणाची पणाला लागणार आहे ती ओमराजे निंबाळकरांची आणि राणा जगजितसिंह पाटील यांची. आणि महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासामध्ये या घटनेकडं एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं जात होतं आणि त्या घटनेचा निकाल येतानाच मोठं पक्षांतर झालं. त्याविषयी आपण काल भाष्य केलेलं आहे. आपण आज फक्त न्यायालयीन प्रक्रियेमध्ये या पुढच्या काळामध्ये साधारणपणे काय होऊ शकतं आणि खरंच पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणामध्ये न्यायाच्या प्रतीक्षेत असलेले ओमराजे निंबाळकर आणि त्यांचं कुटुंब हे न्याय मिळवण्यामध्ये यश मिळवतं का, न्याय मिळवण्यात यश मिळवतं का, हे आपल्याला विचार करायचा आहे. विषय असा आहे की आता हे प्रकरण पुन्हा CBIने पुन्हा तपासून म्हणजे ऑलरेडी त्याच्यामध्ये खूप मोठं आरोपपत्र दाखल झालेलं आहे. तर हे आरोपपत्र नव्याने दाखल करायचं आहे असा त्याचा अर्थ होतो आहे आणि आरोपपत्र दाखल करताना परत काही गोष्टींचा परत तपास करायचा आहे असं सांगण्यात आलेलं आहे. हे सगळं घडत असताना जे आरोपीच्या पिंजऱ्यात आहे त्यांनीसुद्धा या निकालाच्या बाबतीमध्ये आत्ता जो निकाल लागला त्याच्या बाबतीमध्ये प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे आणि ती पण अत्यंत संयमीपणे. राणा जगजितसिंह पाटील, अर्चना पाटील यांनी सांगितलं की आमच्यावर जे आरोप झालेले आहेत ते खोटे आहेत. आता प्रश्न असा आहे की आपण काल जे सांगितलं होतं की दोन हे राजकीय पक्ष एकाच कुटुंबातले आता दोन वेगवेगळ्या पक्षात असलेले हे दोन गट, हे दोन्ही गट कोणाकडे न्याय मागत आहे. त्यांनी खरं तर न्यायालयामध्ये हे प्रकरण एका न्यायालयात लागलेलं वरच्या न्यायालयात जाण्याचा खरं तर अधिकार असतोच. तोच अधिकार वापरून आता कोर्टात चाललेले आहे. इतकंच हे प्रकरण आहे. पण त्याला रंग असा देण्यात येतो आहे की ओमराजे निंबाळकर आता या शिवसेनेतून त्या शिवसेनेत गेल्यामुळं आता वरच्या कोर्टामध्ये काहीतरी वेगळं घडणार आहे आणि ते अपेक्षित असल्यामुळेच ओमराजे तिकडे गेलेले आहेत. हे अत्यंत दादांत चुकीचं आहे. असं या देशामध्ये होत नसतं. देशातला कोणताही खटला, मी जसं काल सांगितलं होतं की आपण फक्त कायदेशीर बाजूवर बोलणार आहोत. देशातला कोणताही खटला या पोलीस यंत्रणेने केलेला तपास, तत्कालीन घटना, त्यातले पुरावे, त्यातले साक्षीदार आणि हे खून प्रकरण असलेले हत्या प्रकरण असल्यामुळं त्या काळामध्ये घडलेले सगळे जे काही सकृतदर्शनी पुरावे आणि प्रत्यक्ष पुरावे असे दोन प्रकारचे पुरावे न्यायालयामध्ये खून प्रकरणामध्ये ग्राह्य धरले जातात. सकृतदर्शनी पुराव्यामध्ये काही गोष्टी या पोलिसांच्या इंटरप्रिटेशनवर म्हणजे पोलीस कशा पद्धतीनं किंवा आता या प्रकरणाचा तपास CBI करते आहे तर CBI कशा पद्धतीने न्यायालयाला सादर करते आणि मग त्याविषयी न्यायालयाचं काय मत होतं त्यावर सकृतदर्शनी पुरावे ग्राह्य धरले जातात किंवा त्याविषयी काही मत न्यायालय व्यक्त करतं आणि प्रत्यक्ष जे पुरावे असतात ते न्यायालयामध्ये जमा करावं लागतात. मग त्यामध्ये त्यासाठी वापरलेली हत्यारे असतील, वाहनं असतील, काही व्यक्तींचा समावेश त्यामध्ये असू शकतो. अशा गोष्टींचा तिथं समावेश असतो. तर या सगळ्या प्रकरणामध्ये CBI नव्याने तपास करून काही नवीन काही करणार आहे असा जो भ्रम तयार केला जात आहे तो मुळातच चुकीचा आहे आणि हे केवळ देशामध्ये आम्ही न्यायव्यवस्थेमध्ये सुद्धा जाऊन हस्तक्षेप करू शकतो आणि न्यायालय आमच्या ताब्यात आहेत आणि न्याय घ्यायचा असेल तर आमच्याकडे या असं हे सांगणं नाही का, असा प्रश्न आपल्याला विचारावा लागणार आहे. खरंच तसं घडत नाही तोपर्यंत आपण आत्ता या प्रकरणापुरतं लगेच न्यायालयसुद्धा दोषी आहे असं म्हणू शकत नाही. पण न्याय प्रक्रिया त्या पद्धतीने चालवली जाते आहे असं जे बाहेर भ्रामक चित्र तयार केलं जात आहे त्याला लोकांनी बळी पडता कामा नये, हा आपला विषय आहे. पुढं काय घडायचं ते घडेल. मी आधीच सांगितलं की दोन्ही गट हे दोन वेगवेगळ्या राजकीय पक्षाशी संबंधित आहेत. त्या प्रकरणाविषयी एका कुटुंबाविषयी खूप सहानुभूती होती पण कालच्या एका प्रकरणामुळं राजकीय ओमराजे निंबाळकरांच्या तिकडच्या प्रवेशामुळं ती संपलेली आहे. कदाचित आता त्या सहानुभूतीची सुद्धा ओमराजे निंबाळकरांना गरज वाटत नसावी कारण त्यांनी फक्त त्यांच्या कुटुंबाचाच जो आघात झालेला आहे त्यांच्यावर त्याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे आणि बाकी त्यांच्या बाजूला जे लाखो मतदार आणि बाकीचे सगळे त्यांचे कार्यकर्ते जोडले होते त्यांच्या कुटुंबाचा विचार केला नाही याचा उल्लेख आपण कालच्याच व्हिडिओत केलेला आहे. त्यामुळं या पुढच्या काळामध्ये न्याय प्रविष्ट असलेले या प्रकरणात नेमकं काय घडतं आणि खरंच ओमराजे निंबाळकरांना न्याय मिळतो का आणि त्यांचे प्रतिस्पर्धी जे आहेत या प्रकरणामधले न्यायालयाचे पुरते आणि किंवा प्रतिस्पर्धी आणि आरोपी ज्या याच्यामध्ये असलेले त्यांचे हे आहेत त्यांचे घरातलेच कुटुंबातलेच आहेत. राणा जगजितसिंह पाटील हे भाजपमध्ये आहेत तर त्या दोघांमध्ये हे तारेवरची कसरत दोन पक्ष कसे करतात आणि या दोघांनाही कसं झुलवत ठेवतात हे महाराष्ट्र बघणार आहे. याच्या पलीकडं काही घडणार नाही हे कळून चुकलेलं आहे. त्यामुळं या प्रकरणाचं पुढं काय होतं तेही आपण बघणार आहोत.
आणि शेवटी काळ हे सगळ्या गोष्टीचं उत्तर असतं. आपण त्या काळाची वाट पाहूयात आणि तोपर्यंत पाहत राहूयात. न्यूज यात्रा हे आहे आपलं चॅनल.